नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 वर्ष वयाच्या मुलीसाठी फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर छान असा फ्रिलचा फ्रॉक आपण इथे शिवलेला आहे। तर याकरता फ्रॉकवरून माप कशी घ्यायची ती पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। साडीचं फॅब्रिक घेतलेला आहे इथे, यातलीच नववारी साडी शिवली होती आपण आणि त्यातलाच आता आपण हा उरलेल्या फॅब्रिकमध्ये फ्रॉक शिवणार आहोत। तर अंगावर माप न घेता आपण यावेळी फ्रॉकवरून मेजरमेंट कसं घ्यायचं ते पाहूयात। तर चेस्टचा पार्ट आहे साधारण 11.5 इंच आणि वेस्टचा पार्ट जो आहे साधारण 12 इंच। टॉप पार्टची जी टोटल लेंथ आहे इथे टॉप पार्ट तयार 9 इंच आहे आणि अशा पद्धतीने गळा जर मोजून घेतला तर साधारण 2.5 ते 3 इंचाचा गळा आहे। आर्महोलचा जो पार्ट आहे तो 5 इंचावरती घेतलेला आहे या फ्रॉकमध्ये। त्यानंतर शोल्डरच्या पार्टवरती आपण इंच टेप ठेवायचा आणि फ्रॉकची टोटल लेंथ मोजून घ्यायची। तर साधारण 23 इंच फ्रॉकची लेंथ आहे। आता अस्तरचं फॅब्रिक 4 फोल्ड मध्ये ठेवून घेतलेलं आहे। माझ्याकडची बाजू बंद आहे, तिथून आपण 10 इंचावरती मार्क करणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने 10 इंचावरती मार्किंग केलं। का मार्किंग केलं तर टॉप पार्ट 9 इंचाचा रेडी करायचा आहे प्लस 1 इंच मार्जिन घेऊन 10 इंचावरती मी इथे मार्क केलं। त्यानंतर शोल्डरसाठी मार्किंग करायचं आहे, तर 4.5 इंच मी शोल्डरसाठी मार्किंग केलं। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गळा रुंदी घ्यायची। तर या साईजमध्ये साधारण 2 इंच मी इथे गळा रुंदी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, पण या साईज 4 ते 5 वर्ष वयोगटासाठी तुम्ही इथे 2 इंच गळा रुंदी घ्या। 5 इंच शोल्डरसाठी आर्महोलसाठी मार्किंग केलेलं आहे। 4.5 इंचाचे जे आहे टोटल आर्महोल आपले इथे तयार होणार आहेत। हे पहा, अशा पद्धतीने। तर सुरुवातीला आता इथे चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं। तुमच्या मुलीचे जे पण चेस्टचं मेजरमेंट आहे ते इथे तुम्ही घेऊ शकता। 5.5 इंच चेस्टसाठी मार्किंग केलं आणि 5.5 इंचच आपण इथे वेस्टसाठी मार्किंग करून घ्यायचं। आता हे पहा, अशा पद्धतीने इथे मी स्क्वेअर घेतलेले आहेत, सेट स्क्वेअर। या स्केलने मी सर्व ज्या रेषा आहेत त्या जोडून घेतलेल्या आहेत। आर्महोल लाईन देखील आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित अशी जॉईंट करून घ्यायची आहे। या स्केलचा वापर केला तर कुठेही फॅब्रिक जे आहे तिरकं होत नाही किंवा क्रॉस असेल रेष तर ती देखील समजते। फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच, बॅक आर्महोलसाठी 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने इथे कर्व स्केलचा मी वापर केला। आता हे पहा, शिवणकाम करता आहात तुम्ही, पण इथे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्केल जर तुम्ही वापरल्या तर कुठेही तुमचा जो रेषा आहेत किंवा मार्किंगचे जे पॉईंट आहेत ते तिरके जाणार नाहीत। त्यामुळे अशा वेगवेगळ्या स्केल जे आहेत त्या वापरा। आता कर्व स्केल तर मी नेहमीच वापरते, त्यांनी मुंड्याचा आकार किंवा गळ्याचा आकार छान गोल येतो। आता त्यानंतर काय करायचं आहे, फ्रंट नेक जो आहे तो साधारण मी ते 3.5 ते 4 इंच घेतला आणि जेवढी गळा रुंदी वर घेतली तेवढीच गळा रुंदी तुम्हाला खालच्या बाजूने घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे इथे देखील स्क्वेअर आकार जो आहे तो देऊन घ्यायचा। 1/2 इंच शोल्डर जे आहेत ते डाऊन करून घ्यायचे आहेत आर्महोल साईडला। आता या फ्रॉकमध्ये मी स्क्वेअर नेकच बनवणार आहे, तर खालच्या बाजूने साधारण पहा थोडासा साधारण 1 ते 2 अर्धा इंचापेक्षा साधारण थोडंसं कमी असं आपल्याला इथे मार्किंग जे आहे स्क्वेअरच्या आतल्या बाजूने घ्यायचं आहे। म्हणजे गळा रुंदी खालच्या बाजूने थोडीशी कमी करून घ्यायची आहे। हे पहा, साधारण 3.5 इंच आपण गळ्याची खोली घेतलेली आहे। आता मागचा जो गळा आहे तो आपल्याला किती घ्यायचा आहे, तर 2.5 इंच आपण मागचा गळा घेणार आहोत। कारण ज्या मुलीसाठी आपण हा फ्रॉक बनवत आहोत तिची तब्येत अगदीच बारीक आहे, त्यामुळे गळ्याची खोली जी आहे ती आपल्याला इथे जास्त नाही घ्यायची। साधारण पहा, आता हे मार्किंग केल्यानंतर केलेल्या मार्किंग प्रमाणे आपल्याला कटिंग करायची। पहिल्यांदा बॅक साईडची जी आहे कटिंग करून दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे। त्यानंतर आता पदराचा फॅब्रिक जे आहे माझ्याकडे हे उरलेलं होतं, तर डिझाईन जी आहे ती परफेक्ट मॅच करून घेऊन आता आपण काय करणार आहोत, बॅक पार्ट ठेवून घ्यायचा। साडीतनं उरलेलं नऊवारी साडी शिवून उरलेलं जेवढं फॅब्रिक आहे त्यातनं आपण हा ड्रेस बनवत आहोत। तर अशा पद्धतीने बॅक पार्ट ठेवून मी व्यवस्थित मार्किंग करून घेतलेला आहे। फ्रंट आणि बॅक पार्ट जो आहे टॉप पार्ट तो आपल्याला इथे अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा। सेम 2 पार्ट आपण कट करून घेतले। आता मागे एका माझ्या सबस्क्रायबरचा असा प्रश्न होता की टॉप पार्ट म्हणजे काय, तर फ्रॉक आपण 2 पार्टमध्ये शिवतो, तर वरचा जो पार्ट असतो हा अशा पद्धतीचा याला आपण टॉप पार्ट म्हणतो। तर नेक पार्ट आपण स्टिच करायचा आणि आर्महोल पार्ट देखील स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर पहा, आता आपण इथे 9 इंच साधारण वरचा टॉप पार्ट ठेवलेला आहे आणि फ्रॉकची जी टोटल लेंथ आहे ती आपल्याला किती, जेवढी पण तुमची फ्रॉकची टोटल लेंथ आहे ती घ्यायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने साधारण मी 25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे।
आणि बॉटमची जर उंची म्हणाल तर ही 15 इंच अशी उंची मी घेतलेली आहे बॉटमसाठी 15 इंच उंचीचं फॅब्रिक घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मार्किंग केलं। आता इथे जे बॉटमचं फॅब्रिक आहे ते मी 4 फोल्डमध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून मला लाईन जे आहे ते व्यवस्थित मार्क करता येतील आणि त्याचबरोबर व्यवस्थित जे आहे कटिंग देखील होईल आपली, कारण खूप मोठं फॅब्रिक जे आहे अंथरून घेतलं तर मार्किंग खूप मोठी करावी लागते। तर अशा पद्धतीने वरच्या बाजूने परत अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे, कुठेही तिरकं किंवा कमी जास्त झालं तर ते आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता येतं फॅब्रिक। अर्धा इंच फॅब्रिक एक्स्ट्रा घेऊन मी इथे कटिंग करून घेत आहे फॅब्रिकची। आता पुढे तुम्हाला मी सांगणार आहे की हे फॅब्रिक रुंदीला मी किती घेतलेलं आहे किंवा बॉटमसाठी घेर किती घेतलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने फॅब्रिक ओपन करून घेतलं, डबल फोल्डमध्ये फॅब्रिक आहे। आता इन्सर्ट टेप मी अशा पद्धतीने ठेवला आणि इथे तुम्ही पाहू शकता साधारण 47 ते 48 इंच पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट 48 इंच असं आपण हे फॅब्रिक कट केलं। आता आपण स्टिचिंगकडे वळूयात। तर फ्रंट पार्ट घेतलेला आहे, मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलं। आता इथे मी पिन घेतलेले आहेत, इथे मी स्टिचिंग पार्ट देखील दाखवणार आहे। तर छान अशा पिन्स ज्या आहेत त्या सिक्युअर करून घ्यायचं आहे पिनने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना कुठेही कापडाची घडी होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित पिनने सिक्युअर करून घेऊयात। जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा, अगदी लक्षपूर्वक पहा। पिनने सिक्युअर करून घेतलं। आता आपल्याला नेक पार्ट आणि आर्महोल पार्ट जो आहे तो स्टिच करायचा आहे। नेक आणि आर्महोल पार्ट स्टिच केल्यानंतर अशा पद्धतीने हा जो एक्स्ट्रा फॅब्रिकचा जो पार्ट आहे तो आपण कट करून टाकणार आहोत, हे पहा। आणि छोटे छोटे नॉचेस जे आहेत ते करून घ्यायचे कॉर्नर्सवरती। त्याचबरोबर आर्महोलचा पार्ट देखील आपण इथे एक्स्ट्रा फॅब्रिकचा जो आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत। एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतल्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। आता हे फॅब्रिक जे आहे अस्तर सरळ बाजूने आपण ठेवलेलं आहे। आता हे फॅब्रिक हे पहा अशा पद्धतीचे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आणि सुलट करून घ्यायचं आहे। सेम असाच आपल्याला बॅक पार्ट देखील रेडी करायचा आणि नखांनी अशी फिनिशिंग येते या फॅब्रिकला, असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं किंवा तुम्ही इस्त्री केली तरी चालणार आहे। सेम बॅक पार्ट रेडी करून घेतला आणि स्लीव्हसाठी अशा पद्धतीचं फॅब्रिक घेतलेलं आहे। साधारण 14 इंचचं फॅब्रिक आहे आणि साधारण रुंदीला 5 इंच आहे। डबल फोल्ड केलेला आहे आणि अशा पद्धतीने स्लीव्हचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। फ्रिलवाली स्लीव्ज आपण इथे लावणार आहोत, हे पहा अशा पद्धतीने अशा आकारात आपल्याला कट करायचं। तर हा आकार देणं अगदी सोपं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, सेंटरपासून फॅब्रिक फोल्ड करून घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचा। साधारण जे कोपरे आहेत तिथून कॉर्नरचा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा। बॅक पार्ट मी रेडी करून घेतला, चेन लावली आहे। आता फ्रिल अटॅच करण्यासाठी साधारण 2-2 इंच मी मार्किंग करून घेतलं फिटिंगच्या बाजूने। फ्रिल व्यवस्थित रेडी करून घेतली आणि अशा पद्धतीने जो गोल पार्ट आहे तो आपण आर्महोल साईडला लावून घेणार आहोत आणि छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत। तर या प्लेट्स कशा घ्यायच्या त्या पहा। तर जिथे आपण शोल्डर अटॅच केलेले आहेत दोन्ही फ्रंट आणि बॅकची, तिथून मी जी फ्रिल आहे ती अटॅच करायला सुरुवात केली आणि इथे अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या चुन्या घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे जसं मी 14 इंचाची फ्रिल घेतली, तुमच्याकडे फॅब्रिक जास्त असेल तर तुम्ही 20 इंचापर्यंत जेवढी जास्त फ्रिल मोठी घ्याल तेवढ्या चुन्या जास्त येतील, असं तुम्ही करू शकता। तर हे पहा व्यवस्थित जे 2 इंचाचं मार्किंग आहे आपलं तिथपर्यंत ही फ्रिल जी आहे ती आपल्याला व्यवस्थित अटॅच करायची। आता हे जे मार्किंग आहे हे पहा अशा पद्धतीने मी केलेलं आहे। आता व्यवस्थित ही जी चुणी आहे, लास्टवाली चुणी जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित घेऊन पूर्ण स्लीव्ज जे आहे इथे कव्हर करून घ्यायची, हे पहा। असंच सेम दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला ही फ्रिल जी आहे ती अटॅच करून घ्यायची किंवा स्लीव्ज अटॅच करून घ्यायची। छान अशी फ्रिल किंवा आपली स्लीव्ज जी आहे ती अटॅच झालेली आहे। आता हे पहा ही अशी उलटी पडते, तर काय करायचं आहे, आपल्याला सुलट बाजूने याच्यावरती एक एक टीप जी आहे ती टाकून घ्यायची आणि त्यानंतर प्रेस करायचं। तर हे पहा दोन्ही स्लीव्ज मी अटॅच करून घेतल्या। आता बॉटम पार्ट घेतलेला आहे। बॉटम पार्टचं जे अस्तर आहे ते मी सेम जेवढी रुंदी मेन फॅब्रिकची घेतली तेवढ्याच रुंदीचं अस्तर घेतलेलं आहे
फक्त अस्तरची उंची कमी घेतली। आता इथे अशा पद्धतीने बॉटम पार्ट जो आहे अटॅच करायचा। प्लेट्स घ्यायचे आहेत बॉटम पार्ट्समध्ये आणि इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असा फ्रॉक जो आहे आपला इथे तयार झालेला आहे। फ्रॉकला मी फिटिंग करून घेतली। एकच स्टेप जी आहे आपली इथे स्किप झालेली आहे फिटिंगची। तर सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल।